नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज बनवणार आहे झणझणीत अशी मिरची भजी। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोप्या पद्धतीने भरपूर साऱ्या टिप्ससह सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मिरची भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या थोड्याशा मोठ्या मिरच्या असतात त्या आहेत, ह्या तिखट मिरच्या नसतात। तुम्हाला ज्या उपलब्ध असतील त्या मिरच्या घेऊ शकता, फक्त कमी तिखटाच्या घ्यायच्या, म्हणजे मिरची भजी खायला चवीला छान लागतात। जास्त तिखट घेतल्यानंतर काय होतं तर ती मिरची सहित आपण खाऊ शकत नाही। आता या मिरच्यांना मधून कट करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चाकूच्या साहाय्याने मधून कट करून घ्यायचं। जर तुम्हाला यातील बिया नको असतील तर यात बिया सुद्धा तुम्ही काढू शकता। बिया काढल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो। अशा प्रकारे सर्व मिरच्या मधून कट करून घ्यायच्या आहेत। आणि जरी तुमच्याकडे तिखट मिरची असेल, तुम्हाला कमी तिखटाची मिरची मिळाली नाही, जर तिखट मिरची असेल तर मधून जी मिरची कट करून घेतलेली आहे त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ भरून घ्यायचं। जास्ती नाही, अगदी किंचितचं मीठ लावून घ्यायचं यामध्ये, म्हणजे मिरची भजी तिखट होत नाहीत। त्यानंतर मिरची भजी बनवण्यासाठी बेसन पीठ लागेल। या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। ओवा हातावरती चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे त्यामध्ये उतरतो। पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अगदी चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ टाकायचं। यामुळे काय होतं तर भजी कुरकुरीत होतात। जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे बारीक रवा वापरला तरी सुद्धा भजी खूप छान कुरकुरीत होतात, भरपूर वेळ कुरकुरीत राहतात। या ठिकाणी सुके जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व सुके जिन्नस मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत हे बॅटर तयार करायचं आहे। पाणी एकदम ओतायचं नाही, पाणी एकदम ओतलं तर पिठाच्या गुठळ्या होतात। त्याचबरोबर हे बॅटर जास्त पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडं थोडं पाणी मिक्स करत हे बॅटर तयार करायचं। जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही, मध्यम असं हे बॅटर तयार करायचं आहे। व्यवस्थित मिरचीला सर्व बाजूनी कोटिंग होईल अशा प्रकारे हे बॅटर तयार करायचं। हे बॅटर परफेक्ट झालं आहे की नाही हे तुम्ही चमच्याच्या पाठीमागच्या बाजूला अशा प्रकारे घेऊन बघू शकता। पहा, बोटाने जर असं चेक केलं तर व्यवस्थित चमच्याला कोट झाले, म्हणजे हे बॅटर तयार आहे। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची। यामध्ये आता तळण्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढं तेल टाकायचं। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। सुरुवातीला तेल छान गरम होऊ दिलं की कोणत्याही प्रकारची भजी आपण करत असताना खाली चिकटत नाहीत कढईला। या ठिकाणी ज्या कट करून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या बॅटरमध्ये बुडवायच्या, अशा सर्व बाजूनी बुडवायच्या। हे बॅटर व्यवस्थित मिरचीला सर्व बाजूनी लागलं पाहिजे, अशा प्रकारे बुडवून घ्यायच्या आणि गरम झालेल्या तेलामध्ये आता सोडून द्यायच्या। अशा प्रकारे सर्व मिरच्या या बॅटरमध्ये बुडवून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये सोडायच्या। 1 ते 2 मिनिटांनंतरच या मिरच्या हलवायच्या आहेत, म्हणजे खाली चिकटत नाहीत, व्यवस्थित सर्व बाजूनी भाजल्या जातात। आता मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत ही मिरची भजी तळून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचं, मिरची भजी तळत असताना एकदम मध्यम आचेवरती तळायची, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात। पहा, अशा प्रकारे ही मिरची भजी तळून झालेली आहे। आता अशाच प्रकारे उरलेली सर्व मिरची भजी आता तळून घ्यायची आहेत। या पद्धतीने मिरची भजी नक्की एकदा करून पहा। त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर देखील करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन झणझणीत चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।